तर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुद्धा संततधार आहे। मागच्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि वीकेंड असल्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागलेला आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत, बघूया। सध्या मी आलो आहे मुंबईतील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आणि मरीन ड्राईव्हवरची दृश्य ही अगदी बोलकी आहेत, कारण की पाऊस या ठिकाणी पडतोय। खरं तर 3 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि आज देखील मुंबईला अलर्ट देण्यात आलेला आहे। महानगरपालिकेने दुपारच्या सत्रातल्या शाळा देखील बंद ठेवलेल्या आहेत। सध्या पाऊस थोडा कमी झालेला आहे, या ठिकाणी ओसरलेला आहे, पण तरी मात्र इकडची दृश्य ही वेगळीच पाहायला मिळत आहेत। मुंबईचं एक नवं रूप जे आहे ते पावसाळ्यात पाहायला मिळत असतं। मुंबईकरांनी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। वीकेंड आहे, शनिवार रविवार असल्या कारणाने वीकेंड आलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी पसंती दिलेली आहे। सध्या गार वारा या ठिकाणी सुटलेला आहे, वाऱ्यासहित पाऊस सुरू आहे आणि एकीकडे समुद्राला जे आहे ते देखील उधाण आलेलं दिसून येत आहे। हायटाईडची जरी वेळ हायटाईड जरी नसलं तरी देखील एवढा पाऊस पडतोय की त्यामुळे समुद्राचं पाणी हे मरीन ड्राईव्हच्या कठड्यांना लागून थेट फुटपाथ जवळ येताना दिसून येत आहे आणि त्यामुळे नागरिक या ठिकाणी प्रचंड जे आहे एक वीकेंडचा एक वेगळीच मजा घेत आहेत। पावसामुळे की वेगळीच मजा घेत आहेत। खरं तर मुंबईमध्ये पावसाला उशिराने सुरुवात झाली होती आणि त्यामुळे उकाड्यापासून देखील मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा भेटलेला आहे। एवढंच नाही तर मुंबई पोलीस हे देखील दक्षता ठेवून आहेत या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी देखील या ठिकाणी फेऱ्या ज्या आहेत मुंबई पोलीस घालताना दिसून येत आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर मग संध्याकाळच्या वेळेस मुंबईमध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत असतो। त्यामुळे आज संध्याकाळी देखील मुंबईतील पावसाची परिस्थिती ही समजा बदलली तर मग उद्याच्या दिवशी मात्र मुंबईमध्ये पाणी जे आहे ते देखील साचू शकतं, कारण की मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस हा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।